दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो ही कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या निराकरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या व उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माता राणी आमुची, चला करूया नमन तिला. स्तुती स्तोत्रान कवरी करुनी, भाव भरेची गाऊ चला. माता राणी आमुची, चला करूया नमन तिला. स्तुती स्तोत्रान कवरी करुनी, भाव भरेची गाऊ चला. देवाने तुझं निरोप दिला, ख्रिस्ताची होण्या जननी. आसे मी प्रभूची दासी, शब्द उमटले तव वदनी. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. तुम्हा सर्वांस शांती लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, आपण हा जो सण साजरा करतो, पवित्र ख्रिस्त शरीराचा सण. शरीर म्हटलं म्हणजे रक्त पण आलं शरीरामध्ये, आणि म्हणून प्रभू येशूच्या शरीराचा, रक्ताचा, मांसाचा, मनुष्य झाल्याचा, देव असून देखील आणि राहून देखील मनुष्य झाल्याचा हा सण, एक महासोहळा, हा गुरुवारी म्हणजे पवित्र त्रैक्याच्या सणानंतर गुरुवार जो येतो तेव्हा हा सण साजरा होत असतो उपासनेमध्ये. परंतु परिस्थितीला धरून, म्हणजे आजकाल लोकांना गुरुवारी देवळात येता येणार नाही आणि त्यांची अतिमहत्त्वाची अशी मिसा चुकली जाईल, म्हणून हा गुरुवारचा सण रविवारवर नेण्यात आला. आणि म्हणून येत्या रविवारी म्हणजे आज, कारण शनिवार दुपारपासनं आपण रविवारची उपासना साजरा करीत असतो. आणि कोरोनामुळे झालेली परिस्थिती म्हणून आपण रमेदी मातेचा
जो वार्षिक नोविना अत्यंत अगदी आनंदाने खूप भाविक मरियेचे भक्त आणि अनेक वर्षांपासनं शतके झाली मरियेच्या पायाशी खूप लोक येत असतात आणि म्हणून हा पवित्र मिसा शनिवार रविवार अशा प्रकारे आपण प्रभूचा एक सोहळा, पण ज्या वेळेला आपण प्रभूची आराधना करतो त्यावेळेला मरिया माता काही गैरहजर नसते. पवित्र मरिया आणि प्रभू येशू ख्रिस्त एकत्र नेहमी, हल्लीसुद्धा स्वर्गामध्ये एकत्र. तिला आपण राणी म्हणतो आणि म्हणून हा एक मिसा ह्या शनिवारसाठी आणि रविवारसाठी सुद्धा अशा प्रकारे हा पवित्र मिसा आपण साजरा करू. ज्या भाविकांना रमेदीला येता येत नाही या परिस्थितीमुळे, म्हणून आपण हे उपलब्ध करून देत आहोत. पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात आता सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आता आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ते कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या यातनेची आणि मृत्यूची स्मृती आम्ही म्हणून हा ख्रिस्त शरीर विधी तू आम्हाला दिला आहेस. तुझ्या शरीराच्या आणि रक्ताच्या साक्रामेंताची आम्ही मनपूर्वक उपासना करीत आहोत. या उपासनेमुळे तू आम्हासाठी जिंकलेल्या तारणाचा व स्वर्गीय शांतीचा अनुभव आम्हाला येऊ दे. तू पिता व पवित्र आत्मा यांच्याबरोबर एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. निर्गम या पुस्तकातून घेतलेली वाचन. मोशेने जाऊन परमेश्वराचे सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले. तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की जी वचने परमेश्वरानं सांगितली त्या सगळ्यांप्रमाणे आम्ही करू. मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली आणि इस्रायलच्या 12 वंशाप्रमाणे 12 स्तंभ उभारले. त्याने इस्रायल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांतार्पणे अर्पण केली. मोशेने अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे वेदीवर टाकले. मग त्यांनी कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले. ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू. नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले आणि म्हटले, पहा, परमेश्वरानं या सर्व वचनांप्रमाणे तुम्हाशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रभुची झाली बहुपकार, हो कसा मी उतराई. प्रभुची झाली बहुपकार, हो कसा मी उतराई. प्रभुची झाली बहुपकार, हो कसा मी उतराई. हो कसा मी उतराई. कारण प्याला घेऊन हाती, प्रभु नामाची ध्यान करी. हो कसा मी उतराई. प्रभुची झाली बहुपकार, हो कसा मी उतराई. प्रभुची झाली बहुपकार, हो कसा मी उतराई. प्रभु भक्ताची वर्णमोल, प्रभु दृष्टी पुढती जाणी. हो कसा मी उतराई. प्रभुसाठी जो
इब्री लोकास पाठवलेल्या पत्रातून घेतलेली वाचन. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला आणि जो हाताने केलेला नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही, अशा अधिक श्रेष्ठ आणि पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्यांनी सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्यांचे आणि बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यावर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगी ज्यांनी निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्सक विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करील. आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ याचकरिता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त झालेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारसाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. May the Lord be on your lips and in your hearts, so that you may proclaim the gospel of Jesus worthily to all, in the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit. Amen. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मागच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञ पशु मारत असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, नगरात जा, म्हणजे कोणी एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल. त्याच्या मागून जा. तो आत जाईल. तिथल्या घरधण्याला असे सांगा, गुरु म्हणतो, मी आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरायची जागा कोठे आहे. मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हाला दाखवेल. तेथे आपल्यासाठी तयारी करा.
मग शिष्य निघून नगरात गेले. तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यास आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली. ते भोजन करत असता त्याने भाकर घेऊन आणि आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरिता ओतले जात आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत आत्तापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही. मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनांच्या डोंगराकडे निघून गेले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, पृथ्वीवरील आपल्या दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान ह्याची जिती जागती आठवण प्रभू येशू ख्रिस्ताने आल्तारावरील अतिपवित्र साक्रामेंतामध्ये तेवत ठेवलेली आहे. परमेश्वर ह्या भाकररूपी साक्रामेंतामध्ये साक्षात हजर आहे. भाकररूपी हजर असलेल्या प्रभू ख्रिस्ताची आराधना जेथे होते तेथे मारिया गैरहजर असूच शकत नाही. म्हणून लॅटिनमध्ये असं म्हटलेलं आहे की उबी मारिया इबी हेजूस एस्त, म्हणजेच जेथे मारिया तेथे प्रभू येशू ख्रिस्त. काना येथे लग्न प्रसंग असो किंवा काल्वारी डोंगरावर प्रभूचं महाबलिदान असो, मरियेच्या प्रभू येशू बरोबरील उपस्थिती शुभवर्तमानकार अगदी ठासून नमूद करतात. आता काना गावातील जो चमत्कार आपल्याही जीवनामध्ये घडेल, रोजच्या जीवनामध्ये काना गावातील तो चमत्कार आपल्या जीवनात घडू शकतो, घडत असतो. जीवनामध्ये आपल्याला पाणी रुचिहीन असं वाटतं. मार्गात आलेल्या अनेक समस्यांपुढे, जीवनात येणाऱ्या नैराश्यामुळे, वैफल्यामुळे आपण जीवन रुचिहीन झाल्याचा अनुभव आपल्याला येतो. आपल्याला जीवन बेचव वाटते. पण मरियेद्वारे प्रभू येशूपाशी येऊन जवळीक साधल्याने रुचिहीन पाण्याचे रूपांतर जसे रुचकर द्राक्षरसामध्ये होते, तसे आपल्याला ओझं वाटणारं आपलं जीवन, रसहीन वाटणारं आपलं जीवन पार बदलून आपल्यामध्ये चैतन्य आणि नव्या तेजाने आपण उजळून निघतो. प्रभू येशू आपणाला जे सांगेल ते आपण करावे, याकरिता मरिया आपल्याला नेहमी भाकर रूपी ख्रिस्ताकडे आकर्षित करीत असते. तो सांगेल ते करा, त्याचं ऐका. दुसरा मुद्दा की लॅटिनमध्ये असं पण सांगितलेलं आहे की आद येझुम पेर मारियाम, मरियेद्वारेच प्रभू ख्रिस्त आपल्यापाशी आले. मरियेने जर होकार दिला नसता देवाच्या इच्छेला,
कदाचित देवाने दुसरा काही मार्ग काढला असता का माहीत नाही आपल्याला, पण तसं नव्हतं ते. परमेश्वराची योजना ही माणसाच्या योजनेसारखी नसते. परमेश्वर कोणावरही आणि कशावरही अवलंबून नसतो. आणि म्हणून मरियेद्वारेच प्रभू ख्रिस्त आपल्यापाशी आले. हे सत्य आपण कधीही विसरू शकत नाही. म्हणूनच मग आता आपण मरियेद्वारे येशूपाशी जायचं. तिच्याद्वारे येशू आपल्यापाशी आला. आता आपण मरियेद्वारे येशूपाशी जायचं. मरिया तारणकर्त्या परमेश्वराची कुमारी माता झाली. मरियेच्या द्वारातून जणू काही देहधारी शरीरधारी देवपुत्र जन्मला आणि आम्हामध्ये त्याने वस्ती केली. पवित्र मिसा बलिदानामध्ये जे पवित्र ख्रिस्त शरीर आपण स्वीकारतो त्यावेळी आपण मरियेला विसरून चालणार नाही. कारण तिने होय म्हटलं होतं, म्हणून आपणापाशी साक्षात शरीरधारी देवपुत्राला पृथ्वीवर हजर होण्यासाठी मरिया महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या पुत्राला कवेत घेऊन उभी असलेल्या मरियेची तसबीर किंवा पुतळा, जसा आपण रमेदी मातेचा पुतळा बघतो, ज्या प्रभू ख्रिस्ताला आपण पवित्र कम्युनियनमध्ये स्वीकारतो त्याच ख्रिस्ताला मरियेने आपल्या हातात घेतले, गोंजारले, वाढवले. पवित्र मरिया आणि पवित्र ख्रिस्त शरीर या दोघांतले हे किती सुंदर आणि घनिष्ठ नाते आहे. मरियेचा आदर्श जेवढा आपण आपल्या जीवनात आणू तितक्या प्रमाणामध्ये पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारण्यास आपण पात्र ठरू. पवित्र साक्रामेंताची आराधना आणि तळमळीने केलेली मरियेची भक्ती आपणाला उत्कृष्ट ख्रिस्ती बनण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देत असते. कारण ख्रिस्ती जीवनाचा आणि ख्रिस्ती श्रद्धेचा सर्वोत्कृष्ट आदर्श म्हणजे पवित्र मरियाच आहे. तिसरा मुद्दा, लॅटिनमध्ये परत मी तुम्हाला सांगतो की असं म्हटलं जातं, कारो ख्रिस्ती कारो मारिये एस्ट. म्हणजे प्रभू ख्रिस्ताचं शरीर हे मरियेचं शरीर. कसं तर पृथ्वीवरील देवपुत्राचे शरीर धारण मरियेच्या शरीरापासून झाले. आल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंतावरील आपली श्रद्धा आपण आपल्या मरियेवरील प्रेमपूर्ण भक्तीपासून अलग करू शकत नाही. देवशब्दाने मरियेपासून मानवी स्वभाव आत्मसात केला. गाब्रिएल दूताने मरियेला नक्की काय संदेश दिला ह्याची आठवण करा. संत लूक नमूद करून सांगतो की तुझ्यामध्ये नाही तर तुझ्यापासून ख्रिस्त जन्मास येईल. मध्ये नाही तर तुझ्यापासून. म्हणजेच मरियेच्या उदरामध्ये स्वर्गात बनविलेलं रेडीमेड शरीर आणून मरियेच्या गर्भामध्ये ठेवायचं असं नाही. हे नीट समजून घेतलं पाहिजे आपण. तुझ्यापासून, तुझ्यामध्ये नाही की स्वर्गातून रेडीमेड शरीर आणलं आणि तिथे ठेवलं मरियेच्या गर्भामध्ये. नाही, शरीर मरियेपासून घडलं जाईल असा दूताचा संदेश होता. प्रभू ख्रिस्ताचे शरीर हे मरियेच्या शरीरापासून झालं. जसं आईच्या शरीरापासून मुलाला जन्म मिळत असतो, पवित्र ख्रिस्त शरीर आपणाला मिळालेली देवाची अमोल देणगी आहे. आणि तेच पवित्र ख्रिस्त शरीर मरियेच्या निर्मळ प्रेमाचे देखील चिन्ह आहे. मरियेने स्वतः जन्मास घातलेल्या प्रभू ख्रिस्ताद्वारे प्रत्येक माणसाच्या आणि संपूर्ण मानवजातीचे अर्थात चराचर सृष्टीचे तारण शक्य झाले. परमेश्वराच्या आपणामध्ये साक्षात हजर असणे
God is not absent in our life. Never ever is God absent in our life. We are absent to ourselves many times, but God is never absent to us. हे परमेश्वराचं वचन, मी जगाच्या अंतापर्यंत तुम्हाबरोबर राहील, हे परमेश्वराने सिद्ध केलं. मरियेपोटी ते वचन दृश्य स्वरूपामध्ये कृती पावलं. पवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे परमेश्वर आपणा बरोबर खरोखर नेहमी हजर आहे, जगाच्या अंतापर्यंत हजर राहील. आमेन. आपण आपली श्रद्धा नायसियन क्रीड एकत्रपणे जाहीर करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो, आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे, आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू आणि जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो, आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यांमार्फत बोलला आहे, आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो, आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, अखिल मानव जातीचे तारण व्हावे अशी आमच्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळवण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतःकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी यांना चांगले शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. सर्व राजकीय पुढारी, अधिकारी यांनी निस्वार्थपणे जनतेच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी झटावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रत्येक मिसा बलिदानात प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा व रक्ताचा आपण स्वीकार करतो. पवित्र मिसा बलिदानात ख्रिस्ताशी एकरूप होऊन आपले जीवन ख्रिस्तमय व्हावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. पुढील शैक्षणिक वर्ष सुरळीतपणे पार पाडण्यास, तसेच शिक्षकांना व विद्यार्थ्यांना चांगले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. परमेश्वराने आपणास आवश्यक असलेल्या पावसाचे दान द्यावे, सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपले संरक्षण व्हावे
म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रतिवर्षी विविध हेतू घेऊन श्रद्धावंत रमेदी मातेच्या चरणाशी येत असतात. कोविड-19च्या महामारीमुळे इच्छा असूनही आपण श्रद्धावंत या तीर्थस्थानी येऊ शकत नाही. क्षणभर शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामूहिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, ऐक्याचे आणि शांतीचे प्रतीक म्हणून भाकर आणि द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या समर्पणामुळे ख्रिस्त सभेला ऐक्याचे आणि शांतीचे वरदान मिळो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा सत्य आणि सनातन याजक असून प्रभू ख्रिस्ताने या शाश्वत बलिदानाची स्थापना केली. आमच्या उद्धारासाठी त्याने प्राणार्पण केले. माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे बलिदान करा असा त्याने आम्हाला आदेश दिला. प्रभू येशूने आम्हासाठी अर्पण केलेले त्याचे शरीर आम्ही सेवन केल्यामुळे आम्हाला नवी शक्ती प्राप्त होते. प्रभू येशूने आम्हासाठी सांडलेले रक्त आम्ही प्राशन केल्यामुळे आमची पापे धुतली जातात. म्हणून सर्व दूत, महादूत आणि स्वर्गातील सर्व संतगण यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय
जयकार करा हो प्रभूचा जय जयकार करा. प्रभूच्या नावाने येताही तू धन्य, धन्य तू अति पवित्र. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा जय जयकार करा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडली व आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या आणि शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा ह्या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे
आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच हे आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर आपण सुद्धा. एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्या बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू म्हणतो, जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो तो माझ्यात व मी त्याच्यात राहीन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या दैवी जीवनात आम्ही आता देखील सहभागी होऊ शकतो याची खूण म्हणून पवित्र ख्रिस्त शरीराद्वारे तू आम्हाला तुझे शरीर आणि रक्त सेवन करावयास देतोस. तुझ्या स्वर्ग राज्यात तुझ्या दैवी जीवनात पूर्णपणे सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला मिळू दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. रमेदी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्ती देणारी
तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानांबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपल्या मनातील हेतू रमेदी मातेच्या मध्यस्थीनं प्रभूजवळ ठेवूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर.